नमस्कार, मी राहुल फाटे तुमचं परत एकदा मनपूर्वक स्वागत करतो. रूपदा या कार्यक्रमात आपण करतो आहोत सौंदर्याच्या गुजगोष्टी. आणि या सौंदर्याच्या गुजगोष्टी करता करता गेले 2 आठवडे आपण कंटिन्युअसली बघतो आहोत की केस कसे गळतात, केस गळण्याची वेगवेगळी कुठली कारणं आहेत. आणि ही कारणं बघता बघता आता आपण शेवटच्या टप्प्यावर आलो आहोत, जिथे केवळ डाएट, आहारातले प्रोटीन्स आणि कार्बोहायड्रेट्स यांचा नेमका केस गळण्यावर काय परिणाम होतो याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. एक महत्त्वाची गोष्ट नेहमी लक्षात असू द्या की केस प्रोटीन्स पासून बनतात. केसांमधला प्रमुख घटक म्हणजे केराटिन. केराटिन हे प्रोटीन आहे आणि प्रोटीन असल्यामुळे केस तयार होण्यासाठी शरीराला प्रथिनांची प्रचंड गरज असते. टिपिकल व्हेजिटेरियन भारतीय आहारामध्ये प्रथिनांचं प्रमाण अतिशय कमी असल्यामुळे केस गळण्याचं प्रमाण इथे जास्त असू शकतं. आणि म्हणून तुमच्या आहारामध्ये पूरक प्रमाणामध्ये प्रोटीन्स असणं खूप आवश्यक आहे. आहारामध्ये जर विचार केला तर आहारातल्या कुठल्या घटकांमध्ये प्रोटीन्स जास्त आहेत, तर तुमच्या असं लक्षात येईल की चिकन, फिश, एग व्हाईट या गोष्टी जर आपल्या आहारात नियमित असल्या तर त्याने आपल्याला प्रचंड प्रमाणात प्रोटीन्स मिळू शकतात. एक साधं गणित मांडायचं झालं तर 100 ग्रॅम चिकन किंवा 100 ग्रॅम फिश किंवा 100 ग्रॅम पनीरमध्ये जवळजवळ 18 ग्रॅम प्रोटीन्स असतात. आणि सकाळच्या ब्रेकफास्टला या गोष्टींचा जर आपण वापर केला तर सकाळीच आपल्याला 18 ग्रॅम प्रोटीन्स केवळ चिकन, फिश किंवा एग व्हाईटमधनं मिळू शकतात. पण जर तुम्ही व्हेजिटेरियन असाल आणि या गोष्टी तुम्हाला चालत नसतील तर आहारामध्ये कुठली प्रथिनं घ्यावीत हा एक मोठा प्रश्न असतो. कारण खूपदा सांगितलं जातं की आम्ही प्युअर व्हेजिटेरियन आहोत आणि आम्ही आमच्या नियमित आहारामध्ये डाळी खातो. प्रश्न असा की डाळीचा जेव्हा विषय निघतो, तुरीची डाळ घ्या, हरभऱ्याची डाळ घ्या, मुगाची डाळ घ्या, या डाळींमध्ये साधारणपणे 22-23% प्रोटीन्स असतात. म्हणजे 100 ग्रॅम डाळीमध्ये साधारण 22 ते 23 ग्रॅम प्रोटीन्स मिळणार. पण 100 ग्रॅम डाळ शिजवली तर त्याचं भांडभर वरण होईल आणि मग हे भांडभर वरण आपण काही पिऊ शकत नाही आणि मग 18-20 ग्रॅम प्रोटीन्स काही आपल्याला डाळींच्या माध्यमातून मिळत नाहीत. म्हणजे व्हेजिटेरियन डाएट जर आपण फॉलो करणार असू तर आपल्याला आपल्या आहारामधल्या प्रोटीन्सकडे लक्ष द्यावं लागेल. आणि मला प्रामाणिकपणे असं वाटतं की मग त्यासाठी जवळजवळ 70 ते 80 ग्रॅम मूग भिजवलेले, मोड आलेले मूग जर आपण खाल्ले तर त्यातनं आपल्याला प्रचंड प्रमाणात प्रोटीन्स आणि अमायनो ॲसिड्स निश्चित मिळू शकतात. पण मग रोजच्या आहारामध्ये सकाळी आणि दुपारी भरपूर मोड आलेले मूग असणं आवश्यक ठरेल. आणि प्रोटीन्ससाठी व्हेजिटेरियन डाएट जर असेल तर त्यातला दुसरा पर्याय म्हणजे पनीर. पण तुम्हाला पनीरही जर आवडत नसेल तर तो मग एक मोठा प्रश्न आहे. मात्र जर तुम्ही रोज सकाळी ब्रेकफास्टमध्ये 100 ग्रॅम फॅट काढलेलं पनीर खायचा प्रयत्न केलात तर रोज 3 अंड्याने एवढंच म्हणजे जवळजवळ 18 ग्रॅम प्रोटीन्स तुम्हाला केवळ पनीरमधनं मिळतील. म्हणजे जर तुमचे केस गळायला लागले असतील तर मला प्रामाणिकपणे असं वाटतं की तुमच्या आहारामध्ये प्रोटीन्सचं प्रमाण तुम्ही वाढवायला पाहिजे. आणि प्रोटीन ब्रेकफास्ट तुमच्यासाठी नेहमी उपयुक्त ठरेल. केस खूप गळत असतील तर सकाळच्या ब्रेकफास्टमध्ये 100 ग्रॅम पनीर, एग व्हाईट, 100 ग्रॅम चिकन किंवा 100 ग्रॅम फिश, अन्यथा एक मोठा बोल भरून मुगाचे स्प्राउट्स या गोष्टींचा जर तुम्ही समावेश केलात तर तुम्हाला पूरक प्रमाणात प्रोटीन्स मिळणार आहेत. आणि लक्षात असू द्या, नुसते प्रोटीन्स खाल्ल्याने केस वाढत नाहीत. पण हेअरफॉल कमी करण्याच्या ट्रीटमेंट्स करत असताना जेव्हा तुमच्या आहारामध्ये हे प्रोटीन्स असतात तेव्हा केस गळणं कमी होण्याचं प्रमाण झपाट्यानं कमी करता येतं. त्याचबरोबर शरीराला ग्लुकोज आणि इतर पदार्थांचीही गरज असते. म्हणजे कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स आणि फॅट्स यांचा विचार केला तर हे एक मेजर डाएट झालं. आणि म्हणून यांना मॅक्रोन्यूट्रियंट्स असं म्हटलं जातं. आहारामध्ये यांचा समावेश समतोल प्रमाणात असला तर केस वाढायला निश्चितच मदत होते. हे सांगण्याचं कारण असं की केस गळण्याचं प्रमाण सगळ्यात जास्त
क्रॅश डाएटवर असलेल्या लोकांचं असतं. क्रॅश डाएट जेव्हा घेतलं जातं आणि अगदी संतुलित प्रमाणामध्ये कॅलरीज दिल्या जातात, तेव्हा एक गोष्ट महत्वाची लक्षात असू द्या, जेव्हाही कधी एका महिन्याच्या आत तुमचं वजन 7 पाऊंडांपेक्षा जास्त कमी करण्याचा तुम्ही प्रयत्न करता, तेव्हा अशा डाएटमुळे, अशा डाएटरी रेग्युलेशन्समुळे तुमचं केस गळण्याचं प्रमाण प्रचंड वाढू शकतं. आणि म्हणून वजन कमी जर करायचं असेल तर लक्षात असू द्या की एका महिन्यामध्ये साधारण 6 ते 6.5 पाऊंडांपेक्षा जास्त वजन न कमी करता हळूहळू दर महिन्याला थोडं थोडं वजन जर तुम्ही कमी करायचं ठरवलं तर तुम्हाला निश्चितच केस गळण्यापासून सुटका मिळेल. दुसरी एक महत्वाची गोष्ट अशी की केवळ कार्बोहायड्रेट्स, फॅट्स आणि प्रोटीन्स हा पूर्ण आहार होत नाही. याबरोबर आपल्या शरीराला गरज असते ती विटॅमिन्स आणि मिनरल्स म्हणजे मायक्रो न्यूट्रिएंट्सची. आणि इथे हा विषय घेणं अतिशय क्रमप्राप्त आहे. त्याचं कारण असं की बी कॉम्प्लेक्स विटॅमिन्स आणि विटॅमिन सी, विटॅमिन ई हे अँटीऑक्सिडंट विटॅमिन्स पूरक प्रमाणामध्ये जर शरीरात पोचत असले तर केस गळण्याचं प्रमाण नियंत्रणात राहू शकतं. पण विटॅमिन्स पलीकडेही केसांसाठी काही आवश्यकता असेल तर ती काही महत्वाच्या मिनरल्सची. आयर्न डेफिशियन्सी ॲनिमियामुळे म्हणजे लोह कमी पडल्यामुळे केस प्रचंड प्रमाणात गळतात, हे आपण पाहिलेलंच आहे. पण एक अतिशय महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी की तुमच्या आहारामध्ये पूरक प्रमाणामध्ये कॉपर म्हणजे तांब, झिंक म्हणजे जस्त, मॅग्नेशियम आणि सेलेनियम या गोष्टी जर तुमच्या आहारात पूरक प्रमाणात असतील तर तुमचे केस गळण्याचं प्रमाण कमी असू शकतं. आणि म्हणून मला नेहमी कौतुक वाटतं की पूर्वीच्या काळी घरोघरी तांब्या पितळेचे हंडे होते आणि या तांब्या पितळेच्या भांड्यांमध्येच पाणी साठवलं जायचं, जेणेकरून पाण्यामधून झिंक आणि कॉपर नियमित मिळत राहत असे. तुम्ही बघा, पूर्वीच्या काळी आपण आजही म्हणतो की म्हाताऱ्या आजीचे केस सुद्धा काळे कुळकुळीत दिसायचे किंवा आजीचा आंबाडा सुद्धा मोठा असायचा. आणि आजच्या आजीचा आंबाडा का बरं सुपारी एवढा झालाय? म्हणजे आंब्या एवढा आंबाडा ठेवणारी आजी आता सुपारी एवढ्या आंबाड्यावर का बरं आली? तर मला असं वाटतं की घरामध्ये आपण हे मेटल्स, तांब, पितळेची भांडी वापरणं कमी झालंय, लोखंडी तवे आणि लोखंडी कढया कमी झाल्यात. याच्यामुळे लोह, कॉपर आणि झिंक या गोष्टी आपल्याला पूरक प्रमाणात मिळत नाही आणि परिणाम असा आहे की आपल्याला प्रचंड प्रमाणात केस गळती आणि प्रीमॅच्युअर ग्रेइंगच्या थ्रू जावं लागतं. केस झपाट्यानं पांढरे होत आहेत. लक्षात असू द्या, केस गळायला लागले असतील तर तांब्या पितळेच्या भांड्यांमध्येच साठवलेलं पाणी म्हणजे रात्रभर साठवून दुसऱ्या दिवशी ते पाणी प्यायला हवं, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या आहारामध्ये कॉपर आणि झिंकचं पूरक प्रमाण मिळेल आणि तुमचे केस गळणं निश्चित कमी करता येईल. आहार, विहार आणि ओव्हरऑल डाएट या सगळ्यांचा तुमच्या केस गळण्यावर निश्चित परिणाम होतो. आणि म्हणून तुम्हाला जेव्हा केस गळणं कमी करायचं असतं तेव्हा लक्षात असू द्या, सकाळचा ब्रेकफास्ट तुमचा प्रोटीन्सचा असणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही एग व्हाईट, 3 अंड्यांचं पांढरं, 100 ग्रॅम लीन चिकन किंवा 100 ग्रॅम फिश हे खाणार आहात जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर. मात्र जर तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर एक मोठा बोल भरून मुगाचे स्प्राउट्स आणि किंवा 100 ग्रॅम पनीर, फॅट काढलेलं पनीर हे तुमच्या आहारात नियमित सकाळी ब्रेकफास्टलाच जर तुम्ही घ्यायचं ठरवलं तर मला निश्चित सांगता येईल की तुमचं केस गळण्याचं प्रमाण कमी करायला, केस गळण्याचं प्रमाण कमी करण्याला, ट्रीटमेंटला हे सपोर्टिव्ह असेल आणि तुमचे केस गळणं कमी होईल. पण नुसत्या आहाराने केस गळणं थांबत नाही, त्यासाठी आपल्याला बाह्य उपचारही करावे लागणार आहेत, प्रॉपर होम केअरही करावे लागणार आहे. काय होम केअर केल्यानंतर नेमके केस गळणं कमी होतील? बघत राहा रूपदा सौंदर्याच्या गुजगोष्टी करण्यासाठी आपण घेतो एक छोटासा ब्रेक.